भावे घे भरारीमध्ये आपलं स्वागत। श्रावणाच्या सरी बरसायला लागल्यात आणि सगळीकडे वातावरण अगदी रम्य आहे। या रम्य वातावरणामध्ये फॅशन, लाईफस्टाईल आणि त्याचबरोबर फिटनेस या सगळ्याच्याच अनुषंगाने भरपूर साऱ्या टिप्स आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय। सुरुवात करूया या एपिसोडला। पूर्वीच्या काळी साडीवरचे ब्लाउज आपण स्थानिक शिंप्याकडनं एका विशिष्ट पॅटर्नमध्ये शिवून घ्यायचो। हल्लीच्या काळामध्ये अशा स्थानिक टेलर्सकडे सुद्धा ब्लाउजेसमध्ये खूप सारे पॅटर्न्स आलेत। एवढंच नाही तर चक्क डिझायनर स्टाईलने सुद्धा ब्लाउजेस शिवले जात आहेत। यामध्ये फक्त पारंपरिक पॅटर्न्स नाही आहेत तर अगदी वेस्टर्नाइज पॅटर्न्स सुद्धा आहेत। आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय असेच काही डिझायनर ब्लाउजेस। मी मृण्मयी अवचट। आज इथे एक्झिबिशनमध्ये मी काही साडी ब्लाउजेस आणि साड्या डिस्प्ले केल्या आहेत। माझ्या मते साडीमधला खूप मोठा एलिमेंट ब्लाऊज असतो। साडी ब्लाऊजचं फिटिंग, साडी ब्लाऊजचं कलर कॉम्बिनेशन, त्याला दिलेलं आपण एम्बलिशमेंट्स म्हणजे एम्ब्रॉयडरी टचेस, कट्स ह्यानी तुमच्या साडीचा गेटअप आणि ओव्हरऑल लुक याच्यात खूप फरक पडतो। रेदर मी म्हणेन की साडी ब्लाऊजनी खूपदा लुक आपण वेगळा आणि एकदम वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतो। इथे माझ्याकडे काही कॉन्सेप्ट्स आहेत आत्ता, जिथे मी एक वेगळा अप्रोच ठेवला आहे की साडी ब्लाउजेस हे खूप हेवी आणि साड्या अतिशय प्लेन सिम्पल, फक्त कलर एकदम कॉन्ट्रास्ट। फॉर एक्झाम्पल आता ही साडी आहे, हेवी एम्ब्रॉयडरी, ही हँड एम्ब्रॉयडरी केलेली आहे। हे पूर्ण सगळे गोल्डच्या कलर्समध्ये हा प्ले केलेला आहे। याला हे छोटं टायअप हे लटकनसारखं दिलं आहे आणि याला ही सिंपल प्लेन शिफॉन साडी मी दिली आहे, जस्ट एक गोल्डचा टच घेऊन। ह्याच्यासाठी आपण ओकेजन, इव्हनिंग वेअर, कुठेही डिनरला जायचं आहे, रिसेप्शनला जायचं आहे किंवा एखाद्या फंक्शनला आपल्याला फेस्टिवलला आपल्याला घालायचं आहे, त्याच्यासाठी हे अतिशय ॲप्ट होऊ शकतं। अतिशय लाईट वेट होतं कारण शिफॉन साडी असते आणि हे ब्लाऊज जनरली हे टोन्स जे असतात गोल्ड, सिल्वर, रेड, ब्लू हे आपण बऱ्याच साड्यांवरती मिक्स अँड मॅच करू शकतो। त्यामुळे एका ब्लाऊजचा तुम्ही बऱ्याच साड्यांवरती उपयोग करून त्याचा लुक तुम्ही बदलू शकता। आता हे एक दुसरं तसंच ब्लाऊज आहे, ह्याच्यामध्ये मी कलर्स ॲड केलेत। हे गोल्डबरोबर मी रेड आणि ब्लू कलर्सनी काम केलं आहे आणि परत याच्याबरोबर एक जॉर्जेटची ही साधी प्लेन साडी दिली आहे। कॉन्सेप्ट हाच आहे की एक कॉन्ट्रास्ट आणि हेवी ब्लाऊज आणि त्याच्यावर एक सिंपल साडी पण कलर स्ट्रॉंग जी त्याला डिफाईन करते। त्याच्यानंतर हा एक कलर कॉम्बिनेशन आहे। ह्याच्यात ब्लाऊज खूप हेवी नाही केलं आहे, कॉन्ट्रास्ट स्ट्रॉंग घेतला आहे, सिल्वर स्ट्रॉंग आहे त्यामुळे फक्त नेकलाईनला हायलाईट केलं आहे। आणि परत ही शिफॉनची साडी आहे, हे टू टोन शिफॉन घेतलं आहे, मग त्याचा एक वेगळा कलरचा एक छान प्ले होतो। हे अशाच पद्धतीचे अजून एक ब्लाऊज आहे, याला एक असा हा झिप्पर एलिमेंट देऊन एक थोडं वेस्टर्न त्याला टच दिला आहे। वाईन कलरच्या याच्यावरती सिल्वरचे टोन्सनी प्ले केलं आहे। हलका लाईट गोल्ड पण घातला आहे पण जो सिल्वर फॅमिलीमध्ये मर्ज होतो। की तुम्ही लाईट ग्रे किंवा वाईन कलरच्या प्लेन शिफॉन साडी किंवा जॉर्जेट साडी बरोबर घालू शकता। त्याचप्रमाणे हे काही गोल्डमध्ये ब्लाऊज केलं आहे, हँडवर्क आणि थोडंसं त्याला स्टाईल देऊन। गोल्ड असल्यामुळे तुम्हाला मिक्स अँड मॅचचे कॉम्बिनेशन्स तुम्ही जास्त करू शकता, तुम्हाला ऑप्शन्स जास्त मिळतात। हे असे प्युअर ब्रोकेड घेऊन काही केलेत, इथे हँडवर्क दिलं आहे, बीड्स आणि जरदोजी काम वापरून। हे पण तुम्ही स्ट्रॉंग ब्राईट प्लेन साडीजवरती घालू शकता। त्याचबरोबर हा एक लॉंग ब्लाऊजसारखा केला आहे, ह्याचा पण ड्युअल पर्पज तुम्ही उपयोग करू शकता। साडीवरती पण नेसू शकता आणि लेहंग्यावरती पण घालू शकता। हे इव्हनिंग वेअरसाठी एक ॲप ब्लाऊज आहे, ज्याला सगळे पिंकच्या टोन्समध्ये प्ले केलं आहे आणि गोल्डचा टच दिला आहे। याच्यावरती गोल्ड नेटची किंवा गोल्ड शिफॉनची साडी, टिश्यूची साडी याच्याबरोबर तुम्ही मिक्स अँड मॅच करून घालू शकता। हे ॲक्च्युली जॅकेट आहे
पण ह्याचा पण उपयोग तुम्ही ब्लाऊजसारखा करू शकता और यू कॅन इवन वेअर इट ॲज अ जॅकेट. म्हणजे तुम्ही जीन्सवरची प्लेन कुर्ता घातला त्याच्यावरती हे जॅकेट म्हणून तुम्ही घालू शकता. तर या साडीमध्ये हा मी ब्लाऊज वेगळ्याने केला आहे, हा मी एम्फसाईज केला आहे. ह्याला मी पैठणीचा पूर्ण पदर असलेला हा मी भाग घेतला आहे आणि हा ब्लाऊज बनवला आहे आणि याच्याबरोबर ही नेटची साडी देऊन ह्याला पैठणीचे काठ लावले. याचा हायलाईट परत ब्लाऊज आहे आणि साडीसाठी थोडेसे काठ लावून त्याला एम्फसाईज केलं आहे. त्याशिवाय असे ट्रेंडी ब्लाउजेस आपण बनवू शकतो ऑफ व्हाईट, ब्लॅक, मरून्स या कलरमध्ये, जे इव्हनिंग वेअरला आपण साडी वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेप करून नेसू शकतो.